नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्रात आपलं स्वागत. जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विजय विलास, हॉटेल अशोका पॅलेस. लोखंडी इंगल घेऊन जाणारा ट्रक पुलावरून तापी नदी पात्रात कोसळला. क्लिनर बचावला, मात्र चालक ट्रकसह बुडाला. शोध सुरू. जळगावमध्ये पुरामुळे रामेश्वर संगमावरील मंदिरात अडकलेल्या पुजारी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात नागरिकांना यश. साक्री तालुक्यातील गोंदा शिवारा शेतात खुंटाला बांधलेल्या म्हशीच्या पाळडूवर बिबट्याचा हल्ला. पाळडू ठार, परिसरात भीतीचं वातावरण. पंढरपूर येथील विश्वास समितीच्या घोटाळा आणि अनागोंदी कारभाराविरोधात हिंदू जनजागृती समितीचं जळगावात धरणे आंदोलन. तापी नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जळगाव शहराजवळ असलेल्या रामेश्वर संगमावरील रामेश्वर मंदिरात अडकलेल्या पुजारी आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. तापी नदीच्या उगम क्षेत्रात यंदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जळगाव शहराजवळ असलेल्या रामेश्वर संगमावरील रामेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं होतं. यामुळे मंदिरात पुजारी आणि नागरिक गेल्या 24 तासांपासून अडकले होते. या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या संदर्भात सरपंच पंकज पाटील यांनी अधिक माहिती दिली. आलेल्या पुरामुळे जर पाणी 2 दिवस सततधार चालू राहिलं तर मंदिराला सुद्धा धोका आहे. मंदिर वाहून जाऊ शकतं व त्यांच्या जीविताला सुद्धा धोका आहे. 2 लोक तिथे अडकलेले आहेत. त्यांनी आता तरी सध्या काही सांगितलेलं नाही, पण 2 दिवसानंतर समजून घ्या, पाणी जर जास्त वाढलं तर ते वाहून जाऊ शकतात. पंढरपूर येथील विठ्ठल शासकीय विश्वस्त समितीने केलेला कोट्यावधींचा घोटाळा तसेच अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त झालेल्या हिंदू जनजागृती समितीतर्फे जळगाव शहरातील GS ग्राउंड चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आलं. हिंदू जनजागृती समितीने केलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, हरिभक्त परायण मुकेश महाराज पारगावकर, मोहन तिवारी, कपिल ठाकूर, आशा तडेले, नंदकुमार जाधव, प्रतीक्षा कोरेगावकर, गोविंद तिवारी आदी उपस्थित होते. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात शासकीय विश्वास समितीने केलेल्या कोट्यवधींचा घोटाळा आणि अनागोंदी कारभाराप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. शासनानं नियुक्त केलेली आहे. या समितीनं पंढरपूर देवस्थान समितीच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे. यामध्ये विशेष करून पंढरपूर देवस्थान समितीकडे असणारी जवळजवळ हजारो एकरांची जमीन जी आहे, या जमिनीचं व्यवस्थापन या समितीनं ठेवलेलं नाही आहे. या जमिनीच्या याच्यामधले जे काही उत्पन्न येतं, हे उत्पन्न शासनाच्या विधी आणि न्याय खात्याकडे या उत्पन्नाचं व्यवस्थापन नाही आहे. या संदर्भातले जी काय हुंडीपेटी आहे, जे भक्त अर्पण पंढरपूर देवस्थान समितीमध्ये करतात, त्याच्यामध्ये जी हुंडीपेटी उघडली जाते, ज्या वेळेला वारी असते, मकर संक्रांत असते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार होतो. या पैशाचा जो कारभार आहे, या ठिकाणी ज्या भक्तांना पावत्या दिलेल्या जातात, त्या पावत्यांवर कित्येक पावत्यांवर नंबर दिले जात नाहीत. कित्येक दिवस हे जे पैसे येतात याचं इन कॅमेरा मूल्यमापन झालं पाहिजे, मोजमाप झालं पाहिजे. हे पैसे बँकेमध्ये दर आठवड्याला भरले पाहिजेत, परंतु असं काही होत नाही. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. जे दागिने दिले जातात त्याचं व्हॅल्युअर करून मूल्यमापन केलं नाही. मुंबई येथील बिफोर स्टुडिओ निर्मित द रिअल ट्रूथ ऑफ सिनियर सिटीजन या माहितीपटाचं जळगाव शहरात चित्रीकरण करण्यात आलं आहे. या चित्रपटासंदर्भात डॉक्टर शांताराम सोनवणे यांनी पत्रपरिषदेत अधिक माहिती दिली. या पत्रपरिषदेत निर्माता अक्षय शर्मा, दिग्दर्शक आवेशा मिश्रा, लेखक विकास कुशवाह, मीना शर्मा, सुरेश राजपूत, विजय कोळी, ललिता बोरसे, अशोक पांडव, अशोक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आपले अश्विनी क्लिनिक स्वतःचं क्लिनिकचं त्यामध्ये चित्रीकरण आहे. वर रूम्स आहेत, त्या ठिकाणचे चित्रीकरण आहे. त्यानंतर मग इथं नारायण अप्पा खडके यांचं सद्गुरू एज्युकेशन विद्यालय आहे, त्या ठिकाणी चित्रीकरण झाले. त्यांनीसुद्धा खूप आम्हाला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक पांडव म्हणून आहे, त्या ठिकाणी मेरून तलावाच्या शेजारी एक चांगला बंगला त्यांचा आहे. त्या आणि जवळजवळ या चित्रपटामध्ये आपल्या जळगाव शहरातील, जिल्ह्यातील जवळजवळ 17 ते 18 कलावंतांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्यांनी या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, आपल्याला बघायला मिळेलच. तर अशा पद्धतीने या सब्जेक्टचा, या चित्रपटाचा आशय असा की अ रिअल ट्रूथ ऑफ सिनियर सिटीजन्स या मथड्याखाली
या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे आणि जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून त्यांना अभिवादन करण्यात आलं. शिंपी समाजाचं आराध्य दैवत संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं मूर्तीला अभिषेक करून धुळे शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेझिम, टिपरी नृत्य, टाळ मृदुंग, भजनी मंडळ आणि संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील जिवंत देखावा यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद शेठ कापडणेकर, आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, अरुणाबाई कापडणेकर, चंद्रकांत चव्हाण, सुरेखा चव्हाण, सुहास जगदाळे, सौ संगीता जगदाळे, भालचंद्र भांडारकर, सौ सुषमा भांडारकर, प्रल्हाद कापडणेकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरातील क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीनं संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिंपी समाज मंगल कार्यालयापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा यश प्लाझा हॉल येथे समारोप करण्यात आला. या प्रसंगी मुकुंद मेटकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी सुनील बाविस्कर, अनिल खैरनार, राजेंद्र बाविस्कर, संदीप जगताप, रजनी शिंपी, मंदाकिनी देवरे, सुरेश सोनवणे, भांडारकर, अशोकराव जगताप आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते. त्याचप्रमाणे संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव येथील संस्था परिशिष्ट 1चे प्रमुख विश्वस्त मंडळ महोत्सव समितीतर्फे मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयापासून जुने जळगाव येथील बालाजी मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी तुकाराम निकुंभ, सुजित जाधव, विवेक जगताप, गणेश भांडारकर, गणेश मेटकर, शरद बिरारी, रामकृष्ण शिंपी, साहेबराव सोनवणे आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते. जळगाव शहरातील कांचन नगरात वीज वितरण कंपनीची डीपी उघड्यावर आहे. तसेच या ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत असल्याने येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव शहरातील कांचननगर भागात वीज वितरण कंपनीची डीपी भर रस्त्यावर बसवण्यात आली आहे. या ठिकाणी लहान मुलांचा दिवसभर वावर असतो. तसेच या भागात विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत खाली आल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. जळगाव शहरातील जय हिंद नवनिर्माण सेना यंदा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लढणार आहे. जळगाव मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जय हिंद नवनिर्माण सेना योग्य उमेदवारांना संधी देणार आहे, अशी माहिती जय हिंद नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष NK पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. जनमानसांचा पक्ष असल्यामुळे या जळगाव महानगरपालिकेची निवडणूक चांगल्या आणि एक सुज्ञ लोकांना देण्याचा ध्यास या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आमची चाचपणी पूर्ण 36 प्रभागामध्ये असून एक चांगला आणि सक्षम नेतृत्व या महानगरपालिकेत जय हिंद नवनिर्माण सेना पाठवणार आहे. म्हणून 73 नाही पण कमीत कमी 20-25 उमेदवार आम्ही देणार आहोत आणि एक चांगल्या जनतेच्या समस्या काय सुटतील, जनतेचे प्रश्न तडीस नेण्याचे काम जय हिंद नवनिर्माण सेना करणार आहे. जी गुंडगिरी वाढलेली ती कमी करण्याचे काम जय हिंद नवनिर्माण सेना करणार आहे. जळगाव शहरातील क्षत्रिय काचमाळी समाजातर्फे दिनांक 4 ऑगस्ट रोजी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. जळगाव येथील क्षत्रिय काचमाळी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंतांच्या सत्कार समारंभाचं सहकार गोल्ड हॉल येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या 50 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संतोष चौधरी, शालिग्राम मारकर, उत्तम उगाळे, सिंधुताई चौधरी आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते. जळगाव शहरातील लेवा गुजर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कांताई सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जळगाव शहरातील लेवा गुजर प्रतिष्ठानतर्फे आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारंभाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 70 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दत्तात्रय महाजन, VD पाटील, दीपक पाटील, अरविंद महाजन, डॉक्टर राधेश्याम चौधरी, पांडुरंग महाजन, ॲडव्होकेट शांताराम महाजन, वसंत महाजन, भागवत पाटील आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते. यानंतरच्या उर्वरित बातम्या आपण पाहणार आहोतच, पण अल्पशा विश्रांतीनंतर. प्रीति एंड जय, ख्याल आपका, आपके बालों का और आपकी सुंदरता का। स्पेशल हेयर कट्स, हेयर स्पा, बालों के रंग, फैशन कलर, हाईलाइट कलर्स। प्रीति एंड जय हमारे सहयोगी जो प्रशिक्षित है आपको बेहतरीन सेवाएं देने के लिए। जब हो पार्टी, फोटो सेशन या मॉडलिंग, हेयर स्टाइल और हाई स्टैंडर्ड मेकअप, प्रीति एंड जय के साथ। दुल्हन के लिए विशेष पैकेज। प्रीति एंड जय पेश करते हैं लेडीज बॉडी स्पा, बॉडी पॉलिशिंग, रिलैक्सेशन, मैनिक्योर, पेडिक्योर और वैक्सिंग जैसी सुविधाएं उपलब्ध।
प्रीति एंड जय, विजय विलास हेयर एंड ब्यूटी सैलून, अंतर्राष्ट्रीय स्तर हाइजीनिक एयर कंडीशन विजय विलास। विजय विलास दुनिया के साथ कदम मिलाइए, लेटेस्ट फैशन लेटेस्ट हेयर स्टाइल से अपनी पहचान बनाइए। दूल्हे के लिए विशेष पैकेज उपलब्ध। विजय विलास आपकी सुंदरता को चार चांद लगाए। फेशियल, बॉडी स्पा, मैनिक्योर, पेडिक्योर और भी बहुत कुछ है आपके लिए। कामयाबी के सफर में है आपके साथ विजय विलास। आपल्या खांद्याचे वैभव असलेल्या आपल्या जळगाव शहरात राहण्याची उत्तम सोय हॉटेल अशोका पॅलेस। हॉटेल अशोका पॅलेसमध्ये आहेत डबल एसी रूम डबल बेडसह, डिलक्स एसी रूम डबल बेडसह, डिलक्स नॉन एसी डबल बेड, डिलक्स नॉन एसी सिंगल बेड, डिलक्स एसी रूम एक्स्ट्रा बेड, डिलक्स नॉन एसी एक्स्ट्रा बेड उपलब्ध। तसेच शुद्ध आरो मिनरल वॉटर, शुद्ध शाकाहारी भोजन, वाहनतळ आणि लिफ्टची स्वतंत्र व्यवस्था। त्याचप्रमाणे प्रत्येक रूममध्ये टेलिफोन आणि कलर एलईडीची खास व्यवस्था। तर मग आजच संपर्क साधा। हॉटेल अशोका पॅलेस, नवी पेठ, नंबर 2121/35B, स्टेशन रोड, ववा वाचनालयाजवळ, जळगाव। फोन नंबर 0257 2242 324 आणि 2242 325। लोखंडी इंगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं पुलाचे कडकडे तोडून ट्रक थेट तापी नदी पात्रात कोसळला। या दुर्घटनेत किल्लर आश्चर्यकारकरित्या बचावला असून चालकासह त्या ट्रकचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही। या जुन्या पुलावर ही अपघाताची दुसरी घटना आहे। मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावर्दे गावाजवळून तापी नदी वाहते। या नदीवर सध्या 2 पूल असून तापीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे। औरंगाबादहून मध्य प्रदेशातील पितमपूरकडे MP 09 GH 4956 क्रमांकाचा ट्रक लोखंडी इंगल घेऊन या पुलावरून जात होता। पहाटे 5 वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट पुलाचे कठडे तोडून तापी नदी पात्रात कोसळला। ट्रक पाण्यात पडताच क्लीनर भानलाल बारासिंग अडणारे वय 19 राहणार भिलवानी मध्य प्रदेशाने ट्रकची पुढची काच फोडली। यानंतर त्याने पाण्यात पोहत कसेबसे काठ गाठले। त्यामुळे या दुर्घटनेत क्लीनर अडणारे आश्चर्यकारकरित्या बचावलेत। मात्र चालक सोहन वर्मा वय 21 राहणार बारसी मध्य प्रदेश आणि ट्रक पाण्यात बुडाल्याने अद्यापर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही। तापी नदीला महापूर आल्याने पाणी गढूळ आहे। त्यामुळे चालकासह ट्रकचा शोध घेण्यास मच्छीमारांना अनेक अडचणी येत आहेत। ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस अपघातग्रस्त ट्रकच्या मागून एक ट्रक येत होता। सुदैवाने या ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने तो ट्रक बचावला, अन्यथा दुसरा ट्रकही पाण्यात बुडाला असता। या घटनेचा वृत्त करताच प्रांताधिकारी बाळासाहेब वागचौरे, पोलीस निरीक्षक संभाजीराव पाटील, नायब तहसीलदार श्री सोमवंशी, तलाठी श्री ढोले आदींसह पोलीस कर्मचारी आणि परिसरातील मच्छीमार मदत कार्य करीत होते। परंतु तरीही दुपारी उशिरापर्यंत चालकासह ट्रकचा पत्ता लागला नव्हता। याआधी याच पुलावरून एक कंटेनर तापी नदी पात्रात कोसळला होता। त्यात दोघं मामा भाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। या दुर्घटनेमुळे तेव्हाच्या आठवणींना या निमित्तानं उजाळा मिळाला आहे। सेंधवा से कहाँ जा रहे थे? प्रीतमपुर से सेंधवा आ रहे कहता है? नहीं, औरंगाबाद से। औरंगाबाद से सेंधवा आ रहे थे। गाड़ी में कितने लोग थे तुम? 2 लोग थे। काय की वजह से हुआ ये? क्या मालूम है, तो सोएला था, नींद में था। क्या नाम है तेरा? महानालाल। महानालाल। ड्राइवर गाड़ी के अंदर ही है? क्या मालूम कहाँ है, नहीं पता नहीं। ड्राइवर भी पता नहीं। जब पानी में गई तो मेरी नींद खुल गई, तो मैं कांच खोल के निकल आया बाहर। शेतात खुंट्याला बांधलेल्या म्हशीच्या पारडावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला ठार केलं। साक्री तालुक्यातील गोंदा शिवारात ही घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। साक्री तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाहीये। गोंदा शिवारात मधुकर उखाजी देसले यांचं शेत आहे। या शेतात सोमनाथ रामभाऊ हिरे हा रखवालदार त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहतो। दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास शेतात खुट्याला बांधलेल्या म्हशीच्या पारडूवर बिबट्यानं अचानक हल्ला करून त्याला ठार केलं। ही घटना रखवालदार सोमनाथ हिरे याच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तात्काळ टेंबा पेटवीत बिबट्याचा पाठलाग केला।
मात्र तिथून बिबट्याने पळ काढला। या घटनेचं वृत्त करताच सरपंच शांताराम देसले, मधुकर देसले, चंद्रकांत देसले, वनपाल महेश पाटील यांनी ग्रामस्थांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। वन विभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच शांताराम देसले आणि मधुकर देसले यांनी केली आहे। शिरपूर तालुक्यातील आडे येथील आदिवासी वस्तीत रस्ते, गटारी आदी मूलभूत सोयीसुविधा नाहीत। यामुळे या भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलंय। त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे। शिरपूर तालुक्यातील आडे गावात आदिवासी समाज बांधवांची वस्ती आहे। या वस्तीत रस्ते, गटारी आदी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे। त्यामुळे या भागात नेहमी प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेलं असतं। तसेच नेहमी या भागात दुर्गंधयुक्त वातावरण असतं। या वस्ती शेजारीच जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे। या शाळेत या गावातील अनेक लहान बालके शिक्षण घेतात। मात्र या भागात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शाळेतील बालकांसह नागरिकांचं आरोग्य धोक्यात सापडलंय। आदिवासी विकास प्रकल्प विभागामार्फत 29 लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरं मंजूर झालीत। मात्र बऱ्याच दिवसांपासून ही घरकुल योजना अपूर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना स्वतःची घरे नाहीत त्यांना उघड्यावर भर पावसात आपला संसार थाटावा लागत असून अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्यांकडे प्रशासनानं तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी येथील आदिवासी भिल्ल समाज बांधवांनी केली आहे। काही आळगाव माग कोले भेटला जात ते 2 वर्ष होईल, 2 वर्षानंतर एक बी कोले पूर्ण करेल नाही। सगळं अपूर्णच आहे। ग्रामपंचायत सगळ्यांकडे गेलो होता, त्यांचं काय म्हणणं होतं? ते म्हणे तुम्हाला लाभ मिळालेला आहे आणि ते पण अपूर्ण काम आहे। तुला वडिलांना मिळाले लाभ म्हणे, तुला कसला लाभ मिळेल म्हणे। खोल्या मंजूर झाल्या जातात, 29 खोल्या मंजूर झाल्या। त्याच्यामधून 2 वर्षापासून काम चालू आहे। त्याच्यात आतापर्यंत फक्त 11 खोल्यांचे काम केलेलं आहे। प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे, तर काही कोणी लक्ष वगैरे देत नाही। आजारी त्याची साथ येण्याची शक्यता आहे किंवा इथं कोणता डॉक्टर आलेला नाही। शेवटी पुन्हा जाणून घेणार आहोत ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक होते जय विलास, हॉटेल अशोका पॅलेस, संततधार पावसामुळे धुळे तालुक्यातील कवठळ येथे घरांची पडझड, हातनूरचे दरवाजे उघडल्याने तापीला महापूर, रावेर तालुक्यातील शेतांमध्ये शिरलं पाणी। लोखंडी इंगल घेऊन जाणारा ट्रक पुलावरून तापी नदी पात्रात कोसळला, क्लिनर बचावला, मात्र चालक ट्रकसह बुडाला, शोध सुरू। जळगावमध्ये पुरामुळे रामेश्वर संगमावरील मंदिरात अडकलेल्या पुजारी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात नागरिकांना यश। साक्री तालुक्यातील गोंदा शिवारा शेतात खुंटाला बांधलेल्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याचा हल्ला, पारडू ठार, परिसरात भीतीचं वातावरण। पंढरपूर येथील विश्वास समितीच्या घोटाळा आणि अनागोंदी कारभाराविरोधात हिंदू जनजागृती समितीचं जळगावात धरणे आंदोलन। आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनल बातमीपत्र संपलं। नमस्कार।